सध्या मराठवाड्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 ते 44 अंशांपर्यंत पोहोचलंय। कडक ऊन आणि उष्णतेने नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। मराठवाड्यातील तापमानाचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। मराठवाड्यात यावर्षीचं विक्रमी तापमान वाढतंय। महत्त्वाचं म्हणजे 42 अंश सेल्सिअस पासून तर थेट 45 अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान वाढत असल्या कारणानं नागरिकांना जनतेला त्रास होतोय। एवढंच काय तर उष्माघातानं मराठवाड्यामध्ये काही बळीही गेलेले आहेत। तर आणखी एक महत्त्वाचं, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण देखील वाढलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरची स्थिती जर पाहिली तर हे जे रस्ते असतात हे रस्ते पूर्णपणे वाहनांनी गर्दीनं फुल भरलेले असतात। मात्र सध्याच्या स्थितीला हे रस्ते ओस पडल्याचं पाहायला मिळते। अतिशय कमी वाहतूक, अतिशय कमी वाहनं या ठिकाणून आपण जाताना पाहतोय। मात्र इतर वेळेला या ठिकाणी वाहनांची गर्दी मोठी असते, वाहनांची वर्दळही मोठी असते। मात्र उन्हाचा तडाखा जर पाहायला गेला तर या ठिकाणी नागरिकांनी पसंत केलंय ते म्हणजे घरी राहणं, कारण घरी जर राहिले नाही तर आजाराला आमंत्रण, असंही सध्याच्या स्थितीचं जे तापमान आहे तसं ठरत आहे। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक जरी बाहेर पडत असले तर बरेच जण आहेत ते डोक्यावर टोपी घालतात, ओढणी लावतात, मफलर बांधतात, रुमाल बांधतात। छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी वाढलेलं तापमान जर पाहिलं गेलं तर अक्षरशः अंगाची लाहीलाही होतीये। आणि सध्याच्या स्थितीला जर पाहतोय आपण तर 42 अंश सेल्सिअस पासून तर 45 अंश सेल्सिअस पर्यंत विक्रमी तापमान जे आहे ते सध्याच्या स्थितीला नागरिकांना त्रासदायक ठरतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।